युवा प्रशिक्षणार्थ्यांना सरकार खरंच रोजगार मिळवून देऊ शकेल का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय गंभीर आणि ज्वलंत विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली, तेव्हा राज्यातील लाखो युवक-युवती या योजनेमध्ये सहभागी झाले. सरकारवरती विश्वास ठेवला, आपलं अमूल्य वेळ दिला, मेहनत केली आणि 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वास्तव खूप वेगळं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलं, परंतु रोजगार नाही. दिलं जाणारं मानधन तेही अपुरंच आहे किंवा बंद देखील आहे. नवीन भरती सुरू तर जुने प्रशिक्षणार्थी बाजूला. सरकारला प्रश्न विचारला तर उत्तर मिळतो सरकारच्या लाठीने. तर अशा परिस्थितीत मित्रांनो, प्रश्न केवळ हा रोजगाराचा नाही, तर प्रश्न आहे सरकारच्या विश्वासार्हतेचा. एकीकडे सरकार म्हणतं की राज्यातील युवकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मग प्रश्न असा आहे की राज्यातील युवकांना रोजगार खरंच द्यावायचा असेल तर अनेक रिक्त जागांवरती पदभरती का केली जात नाही? अलीकडे आपण पाहतोय की राज्यामध्ये कंत्राटी पदभरतीवरती सरकारचा कल जास्त दिसत आहे. मग या कंत्राटी पदभरतीमध्ये या राज्यातील प्रशिक्षित युवकांना का घेतलं जात नाही? आज जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये शिक्षक भरती असेल, आरोग्य सेविका असेल, क्लरिकल पोस्ट असतील किंवा इतर तांत्रिक घटकातील पदे असतील, तर हजारोंच्या संख्येने जागा रिक्त आहेत. तर मग या रिक्त जागांवरती पदभरती सरकारकडून का राबविली जात नाही? आता सरकारकडे केवळ 2च पर्याय आहेत. ते म्हणजे पहिलं, सरकारची इच्छाशक्ती नसेल किंवा सरकारची ठोस निर्णय घेण्याची क्षमता नाही. मित्रांनो, सरकारला खरंच रोजगार उपलब्ध करून द्यावायचा असेल तर सरकारकडून घोषणाबाजी नाही, तर लेखी स्वरूपाचा निर्णय घेण्यात यायला पाहिजे. जसं की प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची हमी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात यावी आणि कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. आज हजारो युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आझाद मैदान, नागपूर विधान भवन असेल, कारण त्यांना भीक नकोय, तर आपल्या हक्काचा रोजगार पाहिजे आहे. शेवटी एकच प्रश्न, सरकार खरंच या युवा प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळवून देऊ शकतं का? तर याचं उत्तर असेल हो, नक्कीच युवा प्रशिक्षणार्थ्यांना सरकार रोजगार मिळवून देऊ शकतं. पण केव्हा? जेव्हा या युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज ऐकला जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला शेअर करा. तुमचे जर या व्हिडिओवरती काही मत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे नक्की नोंदवू शकता. कारण न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार आहे. जय हिंद, जय युवा, जय महाराष्ट्र.